नमस्कार मित्रांनो, आपल्या CTETच्या लेक्चर सिरीजमधले हे आजचे तिसरे लेक्चर आहे। यापूर्वीचे 2 लेक्चर, एक विकासाची तत्व आणि दुसरे विकासावर परिणाम करणारे घटक, त्यामध्ये वंशानुक्रम म्हणजे अनुवंश आणि परिस्थिती यावर हे 2 लेक्चर केलेले आहेत। आजचे आपले तिसरे लेक्चर हे अतिशय महत्त्वाचे लेक्चर आहे। यापुढचे जे 3 लेक्चर आहेत हे विकासासंबंधीच्या वेगवेगळ्या थेरीज वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी, विशेषतः शिक्षण शास्त्रज्ञांनी आणि मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत। ह्या 3 थेरीचे 3 लेक्चर आपण करणार आहोत। आजचे पहिले लेक्चर म्हणजे ते आहे जीन पियाजे यांच्या थेरीवर। यानंतरचं दुसरं लेक्चर हे आपण कोहलबर्ग यांचा नैतिक विकास, तर तिसरे लेक्चर हे वायगोटस्की यांचा जो काही सामाजिक सांस्कृतिक रचनावाद आहे याच्यावर आधारित आहे। आणि या 3 थेरी या अभ्यासाला आहेत। मागील प्रश्नपत्रिकांचं जेव्हा आपण विश्लेषण करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की या प्रत्येक थेरीवर किमान 2 प्रश्न आहेत, म्हणजे बेत्रिक 6 प्रश्न या थेरीवरच आहेत 30 पैकी। आणि वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीमध्ये सुद्धा याचा उल्लेख आपल्याला आढळून येतो। तर चला, काय म्हणतात जीन पियाजे, आज आपण त्यांची थेरी पाहूया। जीन पियाजे यांनी ज्ञानात्मक, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये कॉग्निटिव्ह आणि हिंदीमध्ये संज्ञानात्मक, ह्या 3 वेगवेगळ्या शब्दांचा एकच अर्थ असलेली जी थेरी आहे, जो हिंदीमध्ये उपागम म्हणतात, हा जो मांडलेला आहे, हा उपागम मांडण्याच्या पूर्वी, ही थेरी मांडण्याच्या पूर्वी कोणती थेरी अस्तित्वात होती, तर ती होती वर्तनवादी थेरी। JW वॉटसन यांनी ही वर्तनवादी थेरी आणली होती। त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यात आले। या प्रयोगामध्ये पावलावचा जो कुत्र्याचा प्रयोग आहे, त्याला विशिष्ट वेळेला अन्न देण्यात आलं आणि घंटी वाजवण्यात आली, मग काही काळानंतर फक्त घंटीने वाजवण्यात आली, तर त्याची लाळ त्या ठिकाणून गळाली। यावरून त्याचा काहीतरी कार्यकारण भाव त्याच्या बुद्धीनं लावला आणि अशा पद्धतीनं वर्तनातून व्यक्ती शिकतो, प्राणी शिकतात, असं ही वर्तनवादी थेरी होती। त्याचे अतिशय सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ, किंबहुना त्यांना आपण सायकोलॉजिस्ट म्हणून, मानसोपचार तज्ञ आपल्याला म्हणता येणार आणि सायकोलॉजिस्ट आपण म्हणू, हे सायकोलॉजिस्ट जे आहेत, त्याचप्रमाणेच काही सायकोलॉजिस्टनी याला विरोध केला। त्यांच्या मते ज्ञान धारण करणं किंवा ज्ञान प्राप्त करणं हे केवळ वर्तनावरून घडतं असं नाही, कारण ज्ञानप्राप्तीची जी खरी प्रक्रिया आहे ही कुठं घडते? मेंदूमध्ये घडते, आपल्या मनामध्ये घडते, आपल्या मेंदूमध्ये, आपल्या विचारामध्ये घडते। जेव्हा आपल्या मनामध्ये विचारांमध्ये परिवर्तन घडतं, जेव्हा आपलं मन काहीतरी विचार ऍक्सेप्ट करतं, आपला मेंदू काही विचार ऍक्सेप्ट करतो आणि तो स्वीकारतो, आणि त्याचा परिणाम म्हणून वर्तन बदल घडतो। त्यामुळे जी काही शिक्षणाची प्रक्रिया आहे, जी काही ज्ञान निर्मितीची प्रक्रिया आहे, ही ज्ञान निर्मितीची प्रक्रिया बाहेरच्या वातावरणामध्ये नव्हे, तर ही ज्ञान निर्मितीची प्रक्रिया कुठे आहे? आपल्या मेंदूमध्ये, आपल्या मनामध्ये आहे। म्हणजे ज्ञान निर्मिती कुठं होते? आपल्या आत होते। ज्ञान निर्मितीची प्रक्रिया या पियाजेने सांगितली। आणि मग अशा पद्धतीने ज्ञान निर्मितीची प्रक्रिया जी आपल्या मनामध्ये, मस्तिष्कमध्ये, बुद्धीमध्ये, डोक्यामध्ये घडून येते, असं मानणारे जे काही विचारवंत आहेत, ह्या विचारवंतांना म्हणतात हे संज्ञानात्मक, हिंदीमध्ये, आणि आपण इंग्लिशमध्ये म्हटलं म्हणजे कॉग्निटिव्ह थेरीज। मग याच्यामध्ये जीन पियाजे असतील, जेरेमी ब्रुनर असतील, असे बरेचसे आहेत, परंतु आपल्या CTETच्या अभ्यासाला जीन पियाजे हे अभ्यासक आहेत। त्यांनी मांडलेली जी थेरी आहे ही थेरी आहे, आणि या थेरीवर डायरेक्ट आधारित काही प्रश्न आहेत, काही इनडायरेक्ट आधारित प्रश्न असतात। त्यामुळे या 3 थेरीज अतिशय महत्त्वाच्या आहेत, किंबहुना ह्या मानसशास्त्राचा जो अभ्यास आहे त्याचा मूळ आत्मा ह्या 3 थेरी आहेत। तर पहिल्यांदा समजून घेऊ की जीन पियाजेंनी काय सांगितलं। जीन पियाजेने सांगितलं की कीर्तनवादावरून शिकणं हे आम्हाला मान्य नाही। आम्हाला काय वाटतं की शिकणं जे आहे हे अडॅप्टेशन मध्ये होतं। म्हणजे एखादी परिस्थिती जेव्हा मूल आपण पाहतो तेव्हा त्या परिस्थितीमध्ये अनुकूलन करून स्वतःला ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केला जातो। जेव्हा असं ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केला जातो, साहजिकच काय होतं? बालकाचं त्या ठिकाणी अनुकूलन होतं, आणि अनुकूलनातूनच काय होतो? बालक शिकतो। म्हणून ही अडॅप्टेशन थेरी असं सुद्धा तिला म्हटलं जातं। त्याचबरोबर बालक जे शिकतं त्याच्या मेंदूमध्ये
कशा पद्धतीची प्रक्रिया घडते हे सुद्धा अतिशय सूक्ष्मपणे या थेअरीमध्ये सांगितलेलं आहे. ती म्हणजे मेंदूमध्ये एखादी संकल्पना जेव्हा येते तेव्हा ती कुठल्या स्वरूपामध्ये येते, ते स्कीम्सच्या स्वरूपात येते. आणि त्या स्कीमचं रूपांतर पुन्हा अनेक स्कीम एकत्र होऊन एक संकल्पना कॉन्सेप्ट बनते, त्याला पियाजे स्कीमॅटा म्हणतात. आपण पुढे या स्कीमॅटा काय आहे, स्कीम काय, ती कशी फॉर्म होते याही पाहणार आहोत. पण थोडक्यात स्कीम्स म्हटलं की पियाजे लक्षात ठेवा, स्कीमॅटा म्हटलं की पियाजे लक्षात ठेवा. अडॅप्टेशन, बेसिक अडॅप्टेशन, बिल्डिंग ब्लॉक्स, वेगवेगळ्या ब्लॉकवर ब्लॉक बनवून ज्या पद्धतीने भिंत तयार होते, अगदी वेगवेगळ्या संकल्पना एकमेकावर रचून काय होते, आपली एक मनातली भावना, एक उदाहरणं आपली तयार होते. आणि ही थेअरी मांडणारे म्हणजे कोण आहेत, जीन पियाजे. जीन पियाजे एक स्वित्झर्लंडमध्ये जन्म झाले, त्या ठिकाणी वाढलेले हे एक अतिशय सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ, माफ करा, सायकोलॉजिस्ट आहे. आणि त्यांची थेअरी ही या विकासाच्या थेअरीमध्ये अतिशय महत्वाची थेअरी मानली जाते. त्यामुळेच आपल्या CTETला अभ्यासाला आहे. TETला अशा अनेक मानसशास्त्रज्ञांच्या थेअरीज आहेत, परंतु CTचं वैशिष्ट्य फक्त 3च महत्वाच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या थेअरीज या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर पियाजे काय सांगतात, तर मानवाच्या बालकाच्या विकासात हा 4 टप्प्यांमधून 4 अवस्थांमध्ये होतो. तर ह्या 4 अवस्था त्यांनी सांगितल्या, त्या म्हणजे पहिली आहे सेन्सरी मोटर, त्याला हिंदीमध्ये संवेदी गती म्हणतात. त्यानंतर प्री ऑपरेशनल किंवा प्री कॉन्सेप्च्युअल असं म्हटलं जातं, त्याला पूर्व संक्रियात्मक अवस्था म्हटलं जातं. तिसरी आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल म्हणजेच ठोस संक्रियात्मक ज्याला म्हटलं जातं. आणि चौथी आहे फॉर्मल ऑपरेशनल म्हणजेच औपचारिक संक्रियात्मक, हे 11 वर्षाच्या पुढे. बघितलं आपण, सेन्सॉरी मोटर 2 वर्षापर्यंत, प्री ऑपरेशनल 2 ते 7, कॉन्क्रीट ऑपरेशनल 7 ते 11, फॉर्मल ऑपरेशनल 11 पासून पुढे. तर प्री ऑपरेशनल म्हणजे 0 ते 2 वर्ष. या वयामध्ये बालकाचा भाषिक विकास सर्वाधिक वेगाने होतो. NEP 2020 मध्ये असं सांगितले की सुरुवातीच्या 7 वर्षापर्यंत मुलाचा भाषिक विकास हा जवळजवळ पूर्ण होतो. नंतर भाषा त्याला अक्वायर करावं लागते, पण नॅचरली अतिशय भाषा शिकण्याचा वेग त्याचा प्रचंड असतो. त्यामुळे पेपर 1 मध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न आहे संवेदी गती, सेन्सरी मोटर आणि प्री ऑपरेशनल आणि थोडेसे कॉन्क्रीट ऑपरेशनल मध्ये दिसतील. तर पेपर 2 मध्ये आपल्याला प्री ऑपरेशनल, कॉन्क्रीट ऑपरेशनल, फॉर्मल ऑपरेशन मध्ये आपल्याला दिसून येते. कारण त्या शिक्षकांची तीच निकड आहे, ज्या शिक्षकांना जे आवश्यक आहे तेच त्यांना दिलं गेलं पाहिजे. तर मग आता बघा पुढं, संवेदी गती 0 to 2 years मध्ये काय म्हणतात, पियाजे म्हणतात की सेन्स म्हणजे आपले इंद्रिय आणि मोटर म्हणजे आपली हालचाल. आणि या इंद्रियाच्या हालचालीच्या माध्यमातून काय करत असतं, मूल शिकत असते, जग ग्रास्प अडॅप्ट करतं, परिस्थिती बघून अडॅप्ट करून घेतं. अशा वेळे या परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये रिव्हर्स विचार करण्याची मेंटॅलिटी नसते. म्हणजे तो एकदा पाहतो, बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक स्कीम तयार होते, मग अनेक स्कीम एकत्रून एक स्कीमॅटा तयार होतो आणि अशा पद्धतीने भावना बनतात, मग विचार बनतो आणि अशा पद्धतीने विचार बनतात. पण हे विचार पुढे जात असतात, त्याला रिव्हर्स मात्र विचार करता येत नाही. आणि सर्वाधिक वेगानं भाषिक विकास होणारी ही काय आहे अवस्था आहे. आणि इथं डिफर्ड इमिटेशन म्हणजे जे मूल बघतं ते बघूनच काय आपल्याला अनुकरण करताना दिसतं. आपण बघा, मूल सुरुवातीला जेव्हा आपण ओटाची हालचाल करतो त्या समोर, तेव्हा तेही ओटाची हालचाल करतं. काही जण असा आवाज करतात मुलाला, बाळ पण लगेच तशा पद्धतीने रिस्पॉन्स देतं. म्हणजे हे इमिटेशन आहे, डिफर्ड इमिटेशन. त्याला जसं जमल त्या पद्धतीने ते काय करत असतं, इमिटेशन करत असतं. आणि मग त्याची जी काही शिकण्याची, ज्ञान ग्रहण करण्याची प्रक्रिया आहे ती कशामधून होते, स्कीम्स मधून होते. आता स्कीमचं एक उदाहरण समजूया की समजा त्यानं एक 4 पायाचा प्राणी पाहिला, तर पहिली स्कीम होती म्हणजे तो अशा पद्धतीचा 4 पायाचा प्राणी जो आहे तो प्राणी तो आठवतो, त्यानं कधी पाहिला नसेल तर पहिल्यांदाच पाहत असेल तर एक आकृती तयार होते, 4 पाय आहेत, शेपटी आहेत, डोकं आहे, अशा पद्धतीचे एक कुत्र्याची इमेज त्याच्या डोक्यामध्ये तयार होते. आणि जेव्हा ती इमेज तयार होते तेव्हा ती इमेज तो आत्मसात करतो, त्याला म्हणतात असिमिलेशन म्हणजे आत्मसातीकरण. त्यानं जी प्रक्रिया, इमेज पाहिली, कुत्रा पाहिला आणि ती कुत्र्याची इमेज त्याच्या डोक्यामध्ये त्याने घेतली, ती आत्मसात केली, ती त्याच्या जीन्सवर सेव्ह झाली. ती त्याच्या न्यूरॉन्समध्ये म्हणजे ब्रेनमध्ये जे न्यूरॉन्स आहेत त्या न्यूरॉन्समध्ये काय झाली, ही कुत्र्याची जी संकल्पना आहे ती सेव्ह झाली. त्यानंतर जेव्हा कुत्र्यासारखा दुसरा प्राणी पाहतो, दुसऱ्या रंगाचा प्राणी पाहतो, तेव्हा तो समजून घेतो हा काय आहे, कुत्रा आहे. मग कुत्र्यासारखा कुत्रा दुसरा भेटला, दुसऱ्या रंगाचा भेटला, थोडा त्याला विचार करतो आणि मग त्याचं अकॉमोडेशन करून घेतो, त्याच्यामध्ये अनुकूलन करून घेतो आणि त्याला कुत्रा समजायला लागतो. आपण पाहाल लहानपणी ज्या
मुलानं पहिल्यांदा जर मांजर पाहिलं किंवा पहिल्यांदा मांजर पाहिलं असेल आणि नंतर मग जर त्यानं मांजरसारखा छोट्या साईजचा कुत्रा पाहिला तर लगेच तो त्याला काय म्हणतो, कुत्रा म्हणतो. किंवा आपल्याला असंही पाहता येईल की त्याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत, जो वस्तू तो पाहतो त्याच्यामध्ये भेद करण्याची क्षमता कमी असते, कारण असिमिलेशन आणि अलोकेशन झालेलं असतं. आणि जेव्हा हे अलोकेशन होतं त्याची जी प्रतिक्रिया जेव्हा पाहतो हा कुत्रा, म्हणजे जेव्हा त्याला पॉझिटिव्ह प्रतिक्रिया येतात तेव्हा त्याची ती काय होते, भावना ही पक्की होते आणि मग त्याच्यामध्ये तो संतुलन साधतो, त्याला म्हणतात इक्विलिब्रियम. अशा पद्धतीनं कॉन्सेप्ट अटेनमेंट काय केले त्याच्याकडून केली जाते, म्हणजे स्कीम मधून शिकला जातो. सुरुवातीच्या स्कीम्स काय आहेत, 4 पाय आहेत, एक शेपटी आहे, पाठ आहे, डोळे आहेत, शिंग आहेत. त्याला ह्या शब्दांची नावं माहित नाही, पाठ आहे, शिंग, पण त्याच्या डोक्यात चित्र आहे, 4 पाय आहेत, एक शेपटी आहे, असं सरळ आहे, 2 डोळे दिसत आहेत त्याला, आणि अंगावर केस दिसत आहेत. हे सगळे एक 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 अशा स्कीम एकत्र येऊन कुत्रा नावाचा स्कीमेटा काय होतो त्या ठिकाणी तयार होतो. आणि मग ह्या स्कीम्स फॉर्मेशन मध्येच्या 3 प्रोसेस आहेत, त्यामध्ये उघडा या लवकर. तर या स्कीम फॉर्मेशन ज्याच्या प्रोसेस आहेत ह्या प्रोसेस आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली असिमिलेशन म्हणजे आत्मसातीकरण, बघून तो काय करतो, स्कीम आत्मसात करतो. त्यानंतर अकोमोडेशन करतो, मग त्याच्यानुसार अनुकूलन करून घेतो. त्याच्याकडे पहिली स्कीम असेल तर त्याला ते चेक करतो, जज करतो आणि मग त्याचं अनुकूलन करून घेतो आणि अनुकूलन करून मग काय करतो, त्या सगळ्याचं इक्विलिब्रियम साधतो, म्हणजे संतुलन साधतो. अशा पद्धतीने तो काय करतो, ती संकल्पना स्वीकारतो. म्हणजेच कुत्र्यासारखं त्याला मांजर जर दिसलं 4 पायाचा प्राणी सिमिलर दिसणारा तर तो सुरुवातीला काय म्हणतो, ते आता कुत्रा म्हणतो. लोक म्हणतात नाही नाही ते मांजर आहे. जेव्हा असं सांगितलं जातं तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे मांजर आहे आणि मग त्याला तो काय करतो, अनुकूलन करून घेतो. त्यानंतर पियाजेंची ही जी स्टेज आहे प्री ऑपरेशनल, माफ करा, ही जे सेन्सरी मोटर आहे, ह्या सेन्सरी मोटर मध्ये काही टप्पे त्याने सांगितले आहेत. पहिला टप्पा म्हणजे 0 ते 1 महिना. पहिला 1 महिन्यामध्ये त्याला इंग्लिशमध्ये इन्फंट म्हणतात, मराठीमध्ये, हिंदीमध्ये त्याला अर्भक म्हणतात. त्या अर्भकाचं काय असतं, तो सेन्स, फक्त त्याला सेन्सच कळतंय. त्याची सेन्स कुठं असते, शक्यतो हातामध्ये आणि डोळ्यामध्ये, असे ऑर्गनमध्ये त्याची सेन्स असते. त्याला जे आवडतं, त्याला जे मिळतं, स्पेशली त्याला कोण देणार आहे, त्याची आई देणार आहे. आईचं समजा त्याला भूक लागली तर त्याच्या सेन्सनं तो काय करतो, आईला कल्पना देतो की मला भूक लागलेली आहे, आवाज करून. अशा पद्धतीनं ज्याचं शिक्षण आहे ते पूर्ण सेन्सनं होत असतं. पण शिकण्याचा वेग हा प्रचंड असतो, तो आपल्या लक्षात येत नाही, पण आपल्या लक्षात येईल की दिवसानुदिवस त्याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 1 ते 4 महिन्यामध्ये काय होतं, तर 0 ते 1 महिन्यामध्ये त्याच्या डोक्यामध्ये वेगळ्या स्कीम्स तयार होतात. जे चित्र तो पाहतो, जो वातावरण पाहतो, त्याच्या वेगळ्या स्कीम त्याच्या डोक्यामध्ये तयार होतात. तर पुढं 1 ते 4 महिन्यामध्ये काय होतं, ह्या स्कीमचं काय बनतं, कोऑर्डिनेशन बनतं. म्हणजे अनेक स्कीम एकत्र होऊन स्कीमॅटा तयार होतो आणि मग वेगवेगळ्या कल्पना काय होतात त्या ठिकाणी तयार होतात. त्यानंतर 4 ते 8 महिन्यामध्ये काय होतं, अनेक स्कीमचा बनवून स्कीमॅटा तयार होतो. 1 ते 4 मध्ये सर्व स्कीमचं कोऑर्डिनेशन होतं. तर 4 ते 8 मध्ये वेगळ्या स्कीम म्हणून स्कीमॅटा तयार होतो. त्यानंतर 8 ते 12 मध्ये ते काय करतं, इमिटेशन करतं. 8 महिने ते 12 महिने म्हणजे पहिल्या वर्षापर्यंत आपण जसं करू, आपण असे डोळे केले की ते करतं, आपण स्माइल केलो की ते स्माइल करतं, आपल्याला असते त्याला आनंद होते, हसतंय. ते हसत नसतं तर काय करत असतं, आपल्या ओठाचं, आपल्या चेहऱ्याचं अनुकरण तो करत असतो. आपल्याला जसा आनंद होतो तसा आनंद झाल्याचा तो इमिटेशन करत असतो. म्हणजे 8 ते 12 महिन्यामध्ये तो प्रचंड इमिटेशन करतो, म्हणजे काय करतो, अनुकरण करतो. त्यानंतर 12 ते 18 महिन्यामध्ये त्याला कॉझॅलिटी कळतं, कारण कळतं की बाबा डोळे फाडून बघितले की तू रडतो, म्हणजे त्या लक्षात आलं की आता काहीतरी डेंजर होणार आहे. तरी कॉझॅलिटी जी आहे, कारण भाव आहे, तो 12 ते 18 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये निर्माण होतो. त्यानंतर सेन्सच्या माध्यमातून रिलेशनशिप तयार होतो. जो त्याला चॉकलेट देतो तो त्याच्याकडे हात काढून निघतो, जो त्याला बाहेर घेऊन जातो फिरायला तो त्याच्याकडे दिसला की त्याला हात काढतो. गाडीवर समजा त्याचे पप्पा दिसले की तो लगेच हात काढतो, त्याला माहिती आता पप्पा काय करणार आहेत, बाहेर जाणार आहेत. तर ही जी समज आहे, ही समज ह्या सेन्सरी मोटर या परिस्थिती सिच्युएशन सेन्सरी मोटर या स्टेजमध्ये बालक शिकत असतं. आता एक उदाहरण सांगितलं असतं की जेव्हा वडील गरम पाणी बॉटलमध्ये म्हणा किंवा त्याच्या मगमध्ये घेऊन आरशाकडे जात आहेत, तो ओळखतो की आता पप्पा काय करणार आहेत, शेविंग करणार आहेत. त्याच्या पूर्वाचे स्कीम्स आणि स्कीमॅटा तयार झाला आहे, त्याच्या आधारे तो असा अर्थ लावतो. आता हे सगळं त्याला कळत असतं, पण काही गोष्टीमध्ये त्याला थोडीशी कमतरता असते. ते म्हणजे त्याला लेंथ समजते, लांब आखूड समजते, पण त्याच्यामध्ये ट्विस्ट केला तर मात्र लक्षात येत नाही. जसं की लेंथ आहे, 2
समान रेषा एकत्र केल्या त्याला कळतात त्या समान आहेत, त्याच थोड्या मागे पुढे सरकवल्या तर तो बरोबर सांगतो की पुढे आलेली रेषा ही मोठी आहे आणि ही कशी आहे, छोटी आहे. म्हणजे ही सिस्टम आहे. हे त्याला समजतं ही मोठी आहे ही छोटी आहे. मात्र तेवढी साईज इकडे मागितली त्याला लक्षात येतं की ही लहान आहे आणि ही मोठी आहे. म्हणजे ही जी आहे, आता समजा ह्या दोन्ही लाईन समान आहेत, त्याला असं आपण त्याच्याऐवजी जर काय केलं, हे इकडून कट केलं आणि इकडून थोडं कट केलं, आता कसं आहे बघ म्हटलं तर लगेच त्याला लक्षात येतं की अरे ही मोठी आहे आणि ही छोटी आहे. म्हणजे एवढी त्याची अमूर्त विचार करण्याची क्षमता विकसित झालेली नसते. व्हॉल्यूम कॉन्सेप्ट आहे. समजा 1 लिटर पाणी आहे आणि समान रुंदी असलेल्या किंवा समान व्यास असलेल्या 2 बॉटलमध्ये ठेवल्या तर त्याला समान दिसतं, परंतु व्यास कमी केला आणि उंची वाढली तर त्याच्यामध्ये हे पाणी कसं आहे, जास्त आहे. अशा पद्धतीच्या कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये विकसित झालेल्या नसतात. किंवा मग त्याच्यामध्ये रिव्हर्शन नसतं किंवा 1 2 3 नंतर 3 2 1 म्हटलं की तो अडतो, त्याला इथं अडचण येते. म्हणजे ह्या सेन्सरी मोटर या सिच्युएशनमध्ये, या परिस्थितीमध्ये, या स्टेजमध्ये बालक जे काही शिकतं हे जास्तीत जास्त कशातून शिकतं तर त्याच्या सेन्सेसमधून, म्हणजे त्याच्या इंद्रियापासून शिकतं. इंद्रिय आणि हालचाली हा काय आहे, याच्या शिक्षणाचा पाया आहे. आणि हीच स्टेज काय करते आहे, बालकाच्या भविष्यातल्या विकासाचा पाया घालताना आपल्याला दिसून येते. त्यानंतरची सेन्सरी मोटर नंतरची दुसरी स्टेज आहे ती म्हणजे प्री ऑपरेशनल किंवा प्री कॉन्सेप्च्युअल स्टेज. तर प्री ऑपरेशनल मध्ये काय 2 ते 7 वर्षापर्यंतची ही स्टेज असते. त्यामध्ये ही फेज जी आहे ती इंट्युएटिव्ह फेज असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे बालक आता विचार करायला लागले, तो विचार करतो, त्याचा जो अनुभव आहे त्या अनुभवानुसार तो विचार करायला लागलेला आहे. अंडरस्टँडिंग रिलेशन समजू लागलाय. आपली मम्मी आपले पप्पा किंवा मग मामा आजोबा हे रिलेशन त्याला समजायला लागले. आजोबासारखा माणूस त्याला तो आजोबा म्हणतो. म्हणजे हे रिलेशन तो काय करायला समजायला लागलेला आहे. क्लासिफिकेशन वर्गीकरण तयार करायला शिकलेला आहे. समजा आता खेळण्या आहेत, खेळण्यामध्ये घोडे बाजूला काढतो, त्याच्यानंतर गोट्या बाजूला काढतो, हे क्लासिफिकेशन करायला शिकलाय. विशेष म्हणजे तो इगोसेंट्रिक आहे, त्याला अहम आहे. म्हणजे मला कळतंय, मला समजतंय, मला हे येतंय, मला ते येते, ही भावना त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असते. प्रत्येक गोष्ट जी आई वडील करतात ती मी करतो असा करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आपण पाहतो शाळेमध्ये मुलं सुद्धा मला काही काम असलं मी करतो खूप चढाओढ लागते मुलांची, कारण ते या सिच्युएशनमध्ये या फेजमध्ये आलेले असतात. तर हे आहे इगोसेंट्रिक आहे. नंतर हिज व्ह्यू पॉइंट, तो त्याच्या व्ह्यू पॉइंट्सवर अडलेला असतो. भलेही त्याचा अर्थ त्याला लागो न लागो, पण त्याचं जे मत आहे तो मत आपलं दाबून पुढे घेण्याचा त्याचा प्रयत्न असतो. स्पीक्स इंथुझियास्टिकली व्हॉट वेन देर इज नो रिअल इंटरप्रिटेशन. त्याला खरा अर्थ जरी नाही कळला तरी तो काय करतो, तेच ते पुन्हा सांगून समजून सांगण्याचा प्रयत्न तो करत असतो. त्यानंतर कलेक्टिव्ह मोनोलॉग, म्हणजे एकत्रितपणे एक संघाची भावना असते, आमचा वर्ग तुमचा वर्ग, आणि तो आमच्या सगळ्यांनी एकत्रितपणे आपलं मत मांडणं अशा पद्धतीने आहे. त्यानंतर इगोसेंट्रिक स्पीच आहे, म्हणजे स्वतःच्या अहम भावना भरलेल्या स्पीच आहे. सोशलाइज स्पीच आहे. आणि सगळ्यात महत्वाचा कॉन्सेप्ट म्हणजे अॅनिमिझम आहे. अॅनिमिझमवर दरवर्षी प्रश्न असतो. प्रत्येक पहिल्या किंवा दुसऱ्या पेपरमध्ये 1-2 प्रश्न अॅनिमिझमवर येतात. म्हणजे बालक कसा विचार करतं की हे जग हे सर्व सजीव आहे. जसे आपल्याला भावभावना आहेत, निर्जीव वस्तूंना सुद्धा भावभावना आहेत. एक माझ्या मुलाचं उदाहरण सांगतो की गाडीमध्ये एकदा आम्ही खूप लोक बसलो, 5-6 कॅपॅसिटी असताना आम्ही 7-8 बसलो. मग त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याच सिच्युएशन मध्ये या वयाच्या स्टेजमध्ये तो म्हणा आता पप्पा आपली गाडी रडते, का बरं, एवढे मोठे लोक बसले. त्याला असं वाटलं की गाडीला आपल्या काय होतो, त्रास होतो. यालाच म्हणतात अॅनिमिझम. अॅनिमिझम हे कॅरेक्टरिस्टिक आहे म्हणजे प्री ऑपरेशनल स्टेजचं, म्हणजेच पूर्वसंक्रियात्मक स्थितीचं आहे. ह्याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतोच. प्री ऑपरेशनल म्हणलं की अॅनिमिझम, सेन्सरी मोटर म्हणलं की स्कीम्स, त्याच्या स्पेशालिटी आहेत. ह्या स्कीम्स आपण लक्षात ठेवायच्या आणि 2 वर्षापर्यंत बालक काय करू शकतं हे इमॅजिन करून आपण त्याच्या प्रश्नाची उत्तर आपण लिहायची. तसं हे करताना प्री ऑपरेशनल मध्ये अॅनिमिझम म्हणलं की प्री ऑपरेशनल आणि त्या काळातली जी काही 2 ते 7 वर्षाची जी बालकं आहेत त्यांचा विचार करून आपण प्रश्नाचे अर्थ लावले पाहिजे. इलिमिनेशन टेक्निक वापरून आपण सहजपणे याच्यावर आधारित प्रश्न सोडू शकतो. त्याची जी न्यूरॉन्स वाढण्याची स्पीड आहे म्हणजे मेंदूचा विकास आहे हा प्रचंड वाढलेला असतो. तो रिटर्न नंबर्स, वर्ड्स, रिपिटेशन जे इथं करू शकत नाही तो या ठिकाणी शिकलेला आहे. सेरिएशन शिकलाय, इन्फ्लुएन्स करताय, लहान मोठं त्याला कळतंय, क्लासिफिकेशन कळतंय, क्लास इन्क्लुजन कळतंय, कोणता क्लास कोणता वर्ग कसा आहे. वर्ग म्हणजे शाळेतला वर्ग नाही तर एक कॅटेगरी आहे
हे सर्व प्राणी आहेत, या सगळ्या वनस्पती आहेत, किंवा ही मुलं आहेत, त्या मुली आहेत, हे शिक्षक आहेत, या महिला आहेत, अशा वेगळ्या प्रकारचं क्लासिफिकेशन करण्यासाठी तो त्या प्री ऑपरेशनल परिस्थितीमध्ये शिकलेला असतो. तर या सेन्सरी मोटरमध्ये तो सर्व जे काही शिकलेला आहे त्याच्या इंद्रियाच्या माध्यमातून शिकलेला आहे. तर प्री ऑपरेशनल किंवा प्री कॉन्सेप्च्युअल म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये आता कॉन्सेप्ट तयार होण्याची पूर्वीची स्थिती आहे, जी स्थिती पुढे काय करणार आहे, त्याला ऑपरेशनल म्हणजे कॉन्सेप्ट फॉर्म करायला मदत करणार आहे. आणि पुढची स्टेज असणार आहे मग कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज, म्हणजेच ठोस संक्रियात्मक. इथं पूर्व संक्रिया झाल्या, आता तर ठोस संक्रिया म्हणजे आता त्याच्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या. खरी कॉन्सेप्च्युअल स्टेज कोणती आहे, हे आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल. इथे कॉन्सेप्ट तयार होतात आणि फॉर्मल ऑपरेशनल मध्ये काय होतात, त्या पुन्हा रिफाईन होतात, म्हणजे त्याच्या स्वतःच्या संकल्पना. इथं त्याच्या स्वतःच्या संकल्पना नसतात. जे काही दिलंय, जे काही आलंय त्याच्या आधारेच तो काय करतो, त्याचं मत तयार करत असतो. तर इथं बघा लॉजिकल थिंकिंग आहे. इथे लॉजिकल थिंकिंग एवढी विकसित झालेली नाही, इथं लॉजिकल थिंकिंग विकसित झाले. अंडरस्टँडिंग आयडियाज, आता त्याला संकल्पना समजायला लागलेल्या आहेत. क्लास, सब क्लास, वर्ग, त्याच्या सब कॅटेगरी काय आहे. आता इकडे फक्त त्याला नॉर्मल क्लासिफिकेशन आहे, इथं क्लासिफिकेशन, सब क्लासिफिकेशन. इन्फ्लुएन्स, तो तुलना करायला शिकलाय, लहान मोठा. मेंटल ऍक्शन, मानसिक क्रिया, मनातल्या मनात जसं की म्हणतात किंवा तोंडी बेरीज करा. दुकानाला गेला, 10 रुपये दिले, 5 रुपये घेतले, 5 रुपये राहिले, ह्या अशा मेंटल ऍक्शन वर सबस्ट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन. नंतर कॉन्व्हर्सेशन शिकणे, त्याच्यानंतर परसेप्च्युअल कॉन्फिगरेशन जे आहे त्याचं जे स्वीकारण्याचे ते मात्र कसं असतं, सेमच असतं, सिमिलरच असतं. रिलेशन, नाते जोडणे, काय रिलेशन आहे, हा लोक जोड्या लावतात बघा, मित्र मित्रांच्या जोड्या लावतात, मैत्री मैत्रिणीच्या जोड्या लावतात. त्यानंतर क्लासिफिकेशन, कॅरेक्टरिस्टिक्स, क्लासिफिकेशन वर्गवारी करू शकतो. आणि याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे पहिलं कॅरेक्टर रिव्हर्सिबिलिटी. आपण मागच्या मध्ये पाहिलं होतं की तो रिव्हर्स विचार करू शकत नाही, 1 2 3 3 2 1 असाही तो विचार करू शकतो. तर रिव्हर्सिबिलिटी आहे. त्याच्यामध्ये मेंटल ट्रेस करू शकतो, मी असं केलो, नाही मग तसं झालं, मग त्याच्या अगोदर मी इकडे गेलो होतो, मग मी तिकडे गेलो होतो, असा पूर्ण विचार करून तो त्याचा मागचा जिथून सुरुवात होती तिथपर्यंत जाऊ शकतो. स्वतःचा जो पाथ आहे, स्वतःचा जो मार्ग आहे तो मेंटली ट्रेस करून रिटर्न येऊ शकतो. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे कॉन्व्हर्सेशन, संपर्क करू शकतो. पण आयडिया जी आहे ती कशी असते, सेम राहते. आयडिया बदलत नाही, संकल्पना बदलत नाही, मात्र तो कॉन्व्हर्सेशन चांगल्या पद्धतीने करू शकतो. पुन्हा क्लासिफिकेशन, कॅटेगरायझेशन करू शकतो. सिक्वेन्स, साईज, वेट, ह्या सगळ्या कॉन्सेप्ट त्याच्या काय होतात, चांगल्या होतात. एकंदरीत एकूण आपण असा विचार केला तर त्याच्या ज्या कॉन्सेप्ट फॉर्मेशन आहे, कॉन्सेप्ट फॉर्मेशन या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आपल्याला दिसून येते. आता आपण पहा की एवढ्या कॉन्सेप्ट तयार झाल्यात, पण ह्या सगळ्या कशा आहेत, मूर्त आहेत. म्हणजे समोर बघून विचार करून, पण ती वस्तू बघितल्याशिवाय त्या वस्तूची संकल्पना त्या डोक्यामध्ये तयार होत नाही, किंवा चित्र पाहिल्याशिवाय तरी त्याच्या डोक्यामध्ये संकल्पना तयार होत नाही. म्हणजे या सगळ्या काय आहेत, मूर्त संकल्पना आहेत. इथे इंद्रियांकडून होत्या, इथे मूर्त संकल्पना तयार होण्याची पायरी झाली कुठे, प्री ऑपरेशनल मध्ये. तर कॉन्क्रीट ऑपरेशनल मध्ये संकल्पना तयार करण्यासाठीचा प्लॅटफॉर्म आता तयार झालेला आहे. आणि आता त्याच्या स्वतःच्या संकल्पना या ठिकाणी तयार होणार आहेत, त्या म्हणजे फॉर्मल ऑपरेशनल, म्हणजे औपचारिक संक्रियात्मक. आता औपचारिक संक्रियामध्ये 11 वर्षाच्या पुढचा हा बालक आहे, त्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग आहे, म्हणजे तो मूर्त विचार करू शकतो. म्हणजे त्याच्या काही कल्पना नाही, फक्त त्याला जर सांगितलं की असं झालं तसं झालं आणि मग आता याचा तो संबंध लाव, मग तो असं ठरू शकतो, इथं आपण मिसळायला पाहिजे, इथं वजवाईट करायला पाहिजे, ह्याचा वर्ग वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी हे ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग, ज्याला मूर्त विचार म्हणतात, तो मूर्त विचार करू शकतो. आणि हीच स्टेज असते ती म्हणजे अर्ली ॲडोलेसन्सची, म्हणजे पौगंडावस्था जी आहे, त्या पौगंड अवस्थेची ही काय असते, सुरुवात असते. त्याच्यामध्ये मुलींमध्ये तर या वयापासूनच साधारण सध्याच्या काळात 9व्या-10व्या वर्षापासूनच ॲडोलेसन्सचे जे काही हार्मोन्स वगैरे सिक्रेशन सुरू होतं. आणि मग मुलींना वयात येण्याचा जो प्रकार असतो, हा प्रकार हा फॉर्मल ऑपरेशन स्टेजमध्ये होत असतो. इथून तो सुरू झालेला असतो. मुलांमध्ये थोडासा लेट सुरू होतो, पण या वयामध्ये साधारणपणे त्या व्यक्तिपरत्वे याच्यामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे दुसऱ्या पेपरमध्ये ह्या 3 ज्या प्री ऑपरेशनल, कॉन्क्रीट आणि फॉर्मल ऑपरेशनल, तर पहिल्या पेपरमध्ये सेन्सरी मोटर, प्री ऑपरेशनल, कॉन्क्रीट ऑपरेशनल जास्त प्रश्न आलेले आपल्याला दिसून येतात. फॉर्मल ऑपरेशनलवर सुद्धा प्रश्न खाली येऊ शकतो, का इकडे खाली प्रश्न येऊ शकतो, येणार नाही असं नाही, पण त्याचा फोकस त्यांचं जी वयाची कॅटेगरी आहे विद्यार्थी ती पाहता इथे आहे असलेला आपल्याला दिसून येतो. तर त्याच्यानंतर हायपोथेटिको डिडक्टिव्ह थिंकिंग. हायपोथेटिको म्हणजे हायपोथेसिस करणारी डिडक्शनची थिंकिंग. हायपोथेसिस म्हणजे काय, मराठीमध्ये याला अभ्युपगम म्हणतात किंवा परिकल्पना म्हणतात. म्हणजे एखादी परिकल्पना मांडण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते आणि ती परिकल्पनेचं जे काही टेस्ट आहे त्याला डिडक्शन म्हणतात किंवा त्याला
आगमन म्हणतात, अवगमन म्हणतात, अवगामी पद्धतीनं. म्हणजे एखादा नियम कल्पनेनं मांडायचा. उदाहरणार्थ की शाळेतली सर्व मुले ही गणितामध्ये गुणाकारामध्ये कमी आहेत, मागे आहेत, ही एक हायपोथेसिस त्यांना मांडलं. आणि मग त्यानं काय केलं, डिडक्शन केलं. म्हणजे मुलांना काही प्रश्न विचारले, प्रश्न विचारून त्यांच्याकडून माहिती जमा केली, ते झालं डिडक्शन. आणि थिंकिंग हे थॉट मध्ये आहे पाहिजे. रिसर्चचा जो पाया आहे हा हायपोथेटिको डिडक्टिव्ह थिंकिंग मध्ये असतो. इथं आपण जनरली इंडक्शन वापरतो रिसर्चला फायनलाइज करण्यासाठी, पण हायपोथेटिको हा शब्द हायपोथेसिस पासून आलेला आहे. मग त्यामुळे मराठीत त्याला अभ्युपगम म्हणतात किंवा परिकल्पना म्हणतात, हिंदीमध्ये सुद्धा त्याला परिकल्पनाच असं म्हणतात. तर ह्या परिकल्पना स्वतः तयार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण झालेली असते या फॉर्म्युला ऑपरेशन स्टेजमध्ये. त्यानंतर रिफ्लेक्सिव्ह थिंकिंग तो करू शकतो. म्हणजे मेटाकॉग्निशन म्हणजे अमूर्त कल्पना, अमूर्त विचार जे दिसत नाहीत पण आपल्याला जाणवतात, अशा मेटाकॉग्निशन, असे थॉट त्याच्यामध्ये डेव्हलप जातात. लैंगिक शिक्षण, सेक्स एज्युकेशन डेव्हलप झालेलं असतं, या वयामध्ये मुलांना मिळणं आवश्यक असतं, ते घेती असतात. आणि इंटरपर्सनल लॉजिक म्हणजे दोन लॉजिक एकत्र करून लॉजिक तयार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण झाली. ज्या अर्थी हायपोथेटिको डिडक्टिव्ह करते म्हणजे तो हे सुद्धा करत असला पाहिजे. हायपोथेटिको त्याच्या इंटरपर्सनल लॉजिकचं उदाहरण द्यायचं असेल तर समजा कार ही एक व्हेकल आहे आणि व्हेकल काय करतात, रन करतात. याचा अर्थ कार सुद्धा काय करते, रन करते. म्हणजे या लॉजिक आणि हे लॉजिक, ह्या दोन लॉजिकच्या सहाय्याने हे तिसरं लॉजिक त्यानं स्वतः मांडलं आहे. अशा पद्धतीचं लॉजिक मांडण्याची, अमूर्त विचार करण्याची क्षमता हे फॉर्मल ऑपरेशन मध्ये विद्यार्थ्यांमध्ये, मुलांमध्ये होताना दिसून येते. असं ही थेअरी जी आहे, ही थेअरी जीन पियाजे यांनी मांडलेली आहे. तर जीन पियाजे यांच्या ही जी थेअरी आहे, ही थेअरी डायरेक्ट प्रश्नामध्ये आपल्याला येणारच आहे. त्यासोबतच जे काही अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत, अध्यापन पद्धतीमध्ये असतील व सर्व विषयांच्या अध्यापन पद्धतीमध्ये असतील, ह्या अध्यापन पद्धतीमध्ये ह्या सगळ्या थेअरींचा विचार केला असतो. त्यावर आधारित प्रश्न असतात, कधी नाव घेऊन असतात, कधी नाव न घेता असतात. त्यामुळे CTETच्या यशाचा पाया मानसशास्त्र आहे आणि मानसशास्त्राचा यशाचा पाया हे 3 थेअरी आहेत. त्यामुळे या 3 थेअरी पुन्हा व्हिडिओ पहा. फक्त या व्हिडिओवर फक्त अवलंबून राहू नका, तर पुस्तक वाचा. याचा भरपूर डेटाही उपलब्ध आहे, त्याचंही वाचन करा आणि आपल्या CTETच्या अनुषंगाने तयारी करा. धन्यवाद. जय जिजाऊ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत ते म्हणजे कोहलबर्ग यांचा जो नैतिक विकास आहे, ही नैतिक विकासाची जी थेअरी आहे, थेअरी ऑफ मॉरल डेव्हलपमेंट, ते घेऊन आपण येणार आहोत. हाही व्हिडिओ लाईक, फॉलो, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. मला काय